नमस्कार मैत्रिणींनो, गुड आफ्टरनून. मी चालली होती काकीकडे आणि काकीकडे पोचली, पण बसमधून गेल्यानंतर पटकनच पोचली. तिथे गेल्या गेल्या माझ्यावर जेवणाची तयारी होती. पहिली मस्त सुकट बनवायची होती. मस्त सुकट भाजायला कढई ठेवली. तोपर्यंत इथे कांदा वगैरे कट करून घेतला, टोमॅटो, मिरची, कांदा, आणि छान असं सुकट मस्त भाजून पाण्यामध्ये चांगले 3-4 पाण्याने धुवून मस्त भिजत ठेवली, म्हणजे बारीक रेती असेल तर निघून जाईल. आणि इथे कढईमध्ये छान तेल टाकले. मस्त तेलामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकला आहे. लसूण मस्त लाल करून घ्यायचं आहे. छान लसूण असा लाल झाला की मग त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहे नंतर. आणि दोन्हीकडे पण इथं कसं काकीच्या घरी 2-3 म्हणजे गॅस एकच आहे, पण 3 शेगड्या असल्यामुळे फटाफट होऊन जातं जेवण. बाजूला डाळीचं पण कुकर ठेवलेलं आहे. इथे पटकन कांदा टाकून घेतला, तेल गरम झालं तोपर्यंत डाळीचा कुकर झालेला. इथे सुकटीमध्ये लाल मिरची पावडर, कांदा, लसूण मसाला, हळद टाकून घेतली आणि मीठ टाकून त्याला परतवायला ठेवून दिलं. इकडे डाळीची फोडणीची तयारी, मस्त तूप आणि हे टाकून घेतलं आहे, तेल, त्याच्यामध्ये हिंग, राई, जिरी आणि एक बेडगी मिरची, कढीपत्ता आणि लसूण, आणि मस्त डाळ घोटून त्याच्यामध्ये डाळीला पण छान असा तडका लावून घेतला. आणि मस्त झाली होती डाळ पण, सुकटची चटणी. नंतर आम्ही जेवण केलं आणि मी मीठ, टोमॅटो, मिरच्या सगळं शिजतानाच टाकते डाळीमध्ये, कारण आम्हाला तशा डाळीची सवय आहे. मला तशी डाळ आवडते. कधी कधी फोडणीमध्ये पण टाकते हिरव्या मिरच्या कट करून, मस्त लागते. तोपर्यंत इकडे कांदा पण परतला गेला. छान टोमॅटो कांदा मॅश झाला आणि मग धुतलेली सुकट त्याच्यामध्ये टाकून घेतली. अशा प्रकारे मस्त सुकटीची चटणी आणि डाळ तयार आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो सुकटीची रेसिपी, कशी नाही नक्की सांगा कमेंट करून. तशी माझ्या व्हिडिओमध्ये मी आधी पण दिलेलीच आहे. आणि इथे छान मस्त जेवण बनून झालं आमचं. जेवण बनून झाल्यानंतर सगळ्यावरती मस्त कोथिंबीर पेरून घेतली त्याच्यावरती. आणि हिच्यासाठी हिला सुकट आवडत नाही म्हणून साईडला एका प्लेटमध्ये कांद्याची चटणी काढून ठेवली तिला अगोदरच. आणि इथं ये दरवाज्यातनं मी नेहमी गेली का हे ट्रेनचं दृश्य कॅमेरामध्ये शूट करत असते थोडंसं तरी. यांच्या दरवाज्यात उभं राहिलं की पुढे ट्रेन उभे राहिल्या तरी पण दिसत आहे. अगदी घरातून जवळच आहे सगळं. दिवसभर गाड्यांचा, ट्रेनचा आवाज चालूच असतो. नंतर दुपारचं जेवण, जेवणाची तयारी, मस्त पापड, बाजरीची भाकरी, सुकटीची चटणी, डाळ, भात, रात्रीची भेंडी, काका, काकी, माझी बहीण आणि इथे माझा भाऊ आहे. आणि आम्ही सगळे मस्त जेवण करायला घेतलं मैत्रिणीनं. जेवण झाल्यानंतर इथे मस्त ब्लॉग बघत होतो सगळेजण. सांताक्रूझ स्टेशनला गेली परत. सांताक्रूझ स्टेशनला गेल्यावरती आम्हाला बघायच्या होत्या डोला सिल्कच्या साड्या, पण त्या अजून काही इथे दुकानामध्ये आलेल्याच नाही. ऑनलाईन मिळत आहेत ते, पण बोला कसं एकदा बघून घेतलं की बरं पडेल ना. दुकानामध्ये कसं बघितल्यानंतर कसं जरा माहीत पडतं की सूत कसं आहे, काय आहे. तसं आता दुसऱ्यांनी कोणी घातलं तर बघितलेलंच आहे. माझ्या बहिणीने घेतली आहे, माझ्या मुलीने घेतली आहे, तर छानच आहेत. तर आम्ही शोधतच होतो, भरपूर ठिकाणी शोधल्या पण नाही आले ते अजून. मग इकडे गुंजनच्या इथे काकीचं थोडं काम होतं गळ्यातलं वगैरे, पण त्यांना गाठायचं होतं पुढे. ते वेस्टचा एरिया आहे सगळं सांभाळून. सगळं काही कामं करून रिटर्न झाल्यानंतर आम्ही मस्त परत सांताक्रूझ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता दुपारचे 2:30 वाजले. आता एवढा उशिरा सुरुवात केली. आता फराळ करायचं आहे. आज एक तर संकष्टी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यानिमित्त आज तिथीप्रमाणे मला वाटतं शिवजयंती पण आहे, तर शिवजयंतीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाहेर सगळीकडं मस्त शाखा वगैरे आहे, तिथे सगळीकडे शिवजयंती साजरी होते. पण मी सकाळी पण गाईत होते कामाला जाताना, तर मी काही कुठं शूट नाही केलं. आणि बाहेर अजून पण मला कसं तरीच वाटतं शूट करायला, तर नाही करत आहे मी एवढं शूट पटकन. म्हणजे तेवढी हे नसतं, कॉन्फिडन्स नाही म्हणा, किंवा तेवढी मी अजून हे नाही झाली बाहेर हे करायला, व्हिडिओ शूट करण्यासाठी पटकन मोबाईल काढून नाही शूट करत. त्यातली त्यात कधी कधी बसची घाई असते, त्यामुळं मग पटापट निघायची तयारी करते. पटापट जाता जाता मॅपवर बघितलेली असते बस, तर ते बस बघण्यासाठी मग फटाफट जायचं असतं बस पकडण्यासाठी. तर उशीर पण झाला आज कामात. तिकडे इडली सांबर नव्हती, तर मग मॅडम बोलते दगडामध्ये आणि ऑर्गॅनिक होईल, टेस्टी लागेल. बोला तुम्हाला ऑर्गॅनिक होईल, मला कुटायला थोडासा त्रासच झाला, पण दिली करून तिला चटणी. नंतर 12, 12:30 एकाच कामात झाले. दुसऱ्या कामात एवढं काय नव्हतं माझं. ते काम खूप सोपं आहे मस्त. तर तिथे सगळं व्हेजिटेबल सॉटे करायचं होतं आणि चिकन सॉटे करायचं होतं. तर कुठंही पाणी नाही आज, उपवास असल्यामुळं कुठं पाणी नाही, काय नाही. सकाळी 10:30ला घर सोडलं होतं, आता 2:30 वाजले. आता येऊन पाणी पियाली, अजून ग्लास पण तिचं पाणी पियाली. आता फराळ करून घेते. बटाट्याची भाजी बनवून ठेवली आहे, आता मस्त फराळ करते आणि नंतर संध्याकाळचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. फराळ केल्यानंतर थोडासा आराम करणार, नंतर जे काय रुटीन असेल संध्याकाळचं ते तुमच्यासोबत शेअर करूया. चला मैत्रिणींनो, हे काय थोडंसं सामान कॅरी करायचं स्टेशनरीमधून. आणि ही फेअर अँड लवली
याची पॅकिंग चेंज झाली आता, नाव तेच आहे पण पॅकिंग चेंज झाली आहे. अशी पॅकिंग केली त्यांनी. तर मला घेताना जरा हे वाटलं पण बोलले नाही तेच आहे, ब्रँड तेच आहे, फक्त पॅकिंग चेंज, थोडंसं ऑइल वगैरे पाहिजे तो मेडिमिक्स आमचं हे सगळं प्रोडक्ट जे आहे ते, थोडं फ्रूट, ते सगळं येताना घेऊन यायला लागतं म्हणजे परत बाहेर जायचं नाही एकदा आल्यावरती. आणि आता बघूया, पहिलं खाऊन घेते, भूक खूप लागली आहे. मस्त आपली अशी पातळ अशी रश्श्याची उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे. आणि इथे यांना सकाळी पुलाव बनवून दिला होता. आज बोला एकट्याचंच जेवण आहे तर मग पुलावच बनवला होता. मस्त बनते पुलाव, पण माझ्या आईच्या पद्धतीने बनवते मी. आधी पण याची रेसिपी मी टाकलेली आहे, पण मटर होते, गाजर होतं, छान झाला होता पुलाव सोयाबीन वगैरे टाकून. आणि आता हा पातळ उपवासाचा बटाटा सकाळीच करून गेले होते. आता मस्त गरम गरम खाऊन घेते आणि थोडासा रेस्ट करते. संध्याकाळचं काय रुटीन असेल ते बघूया आपण, तर शेअर करूया. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बनवते प्रसादासाठी, थोडंच बनवणार आहे, जास्त नाही. मस्त असं घी टाकून घेतले, थोडासा शिरा आणि रवाचा असं चाळून वगैरे ठेवलेला आहे फ्रीजमध्ये असतो, त्याच्यामुळे काय एवढा खराब नाही आहे. एवढा नाही म्हणजे खराबच नाही आहे, चाळून ठेवला की छान राहतो फ्रीजमध्ये. आणि माझं कडधान्य पण फ्रीजमध्येच आहे. छान आता असं मस्त भाजून घेते आणि थोडेसे काजू बदाम मी कट करून घेते. 2-3 विलायची आहे, ते आपण सोलून इथं त्याची पावडर करून घेते आणि गरम पाणी उकळायला ठेवून मस्त उकळी आणून मग ते पाणी त्याच्यात टाकून, म्हणजे कसं खुला खुला होतो एकदम मस्त. आता आपला शिरा इथे चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत असा भाजून घेतला आहे. आणि इथे विलायचीची पावडर पण केली, काजू बदाम कट केले, ते काजू बदाम याच्यातच टाकते म्हणजे कसं शिऱ्याबरोबर थोडेसे रोस्ट होतील ते पण रव्यासोबतच. आणि थोडेसे भाजले म्हणजे कसे तुपामध्ये ते पण क्रंची लागतात चांगले. इथे पाणी पण उकळून घेतलं आहे मस्त रव्यासाठी. आणि गरम पाण्याने कसं मस्त खुला खुला होतो एकदम, त्यासाठी मी गरमच पाणी टाकते. आधी नव्हते टाकायचे, पण आता कसं गरम पाणी टाकलं की मग एकदमच गॅस बंद करून झाकण लावून घेते, गॅस ऑन ठेवत नाही. तर मस्त असं शिरा बनतो. इथे विलायचीची पूड पण टाकून घेतली छान. इथं मैत्रिणी साखर टाकली आता. इथे झाकण लावले, गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता खोलल्यानंतर बघूया किती मोकळा बनतोय. बघू शकता मैत्रिणी, इथे आता झाकण उघडल्यानंतर असा खुल्ला खुल्ला बनलाय. आणि उपमा पण तुम्ही ह्याच पद्धतीने असा गरम गरम पाणी टाकून झाकण लावून गॅस बंद करून ठेवायचा आणि मस्त असा मोकळा बनतो. जराही चिकट नाही आहे, हे बघा एकदम खुला खुला झालेला आहे मस्त. आणि शिजतो पण छान वाफेवरती. तर चला देवाला नैवेद्य दाखवून घेते. अशा प्रकारे आपला शिरा तयार आहे, खिराच येते. तर चला, पूजा बिजा करून घेतली, देवाला दाखवून घेतलाय प्रसाद वगैरे. आणि मी पण आता उपास सोडते, कारण हे नाही येत आज जेवायला. थोडंसं काम होतं त्यांना, तर कामानिमित्त बाहेर गेले ते. तर आता जेवायला नाही. सकाळी पुलाव केला होता त्यांच्यासाठी, तो राहिलेला. आता मी तोच गरम केलाय, कारण जेवण बनवून जेवायला पण कोण नाही, तर त्याच्यासाठी दुसरं काही नाही केलं. तर आता मी पण जेवून घेते. थोडासा शिरा आणि पुलाव तोच गरम केलाय, त्याच्यातच आता माझं होऊन जाईल. तसं पण रात्री आम्ही काही एवढं जेवत नाही आता, थोडंसं डाएटच्या दिशेने प्रवास चालू आहे आमच्या जेवणाचा. वाव, या जेवायला मैत्रिणी तुम्ही पण. जेवण करते, उपास सोडते आता. सकाळपासून आज काहीच नाही, बटाट्याच्या भाजीवरतीच आहे, दुसरं तरी काही नाही बनवलेलं. जेवण घेते. आणि कसा वाटला शिरा नक्की बनवून ट्राय करून बघा. आणि अशा पद्धतीने बनवलं तर खरंच तुमचा पण शिरा मोकळा होईल, चिकट होणार नाही. आणि कसं झालं आहे कसं नाही नक्की सांगा कमेंट करून मला. आणि नक्की बनवून ट्राय करा आणि मला कमेंट करा कसं झालं आहे. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.